नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर बघा, सगळ्यात पहिला जो स्वामींचा संदेश आहे तुमच्यासाठी तो हा आहे की कुठे ना तुम्हाला स्वतःची ताकद, स्वतःची कुवत आणि स्वतःमध्ये किती हिंमत आहे ते ओळखण्याची गरज आहे. कारण बघा, तुम्ही जे स्वतःशी बोलता ना त्यातच तुम्ही स्वतःला खूप कमी लेखता. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत ना की तुम्ही जर स्वतःला कमी लेखत आहात तर तुम्ही ही अपेक्षाच करू नका की दुसऱ्यांच्या नजरेत किंवा दुसरे तुम्हाला तसं ट्रीट करतील किंवा तसा व्यवहार देतील. कारण काय आहे ना, तुम्ही स्वतःच आतून स्वतःबद्दल जर तुम्ही डाऊट करत असाल आणि स्वतःलाच तुम्ही व्हॅल्यू म्हणजे काय, तर सेल्फ लव्हनी तुम्ही भरपूर नाही आहात आणि तुमच्यामध्ये ती कमतरता आहे. आतमधून तुम्हाला कुठेतरी स्वतःला डाऊट केल्यासारखं तुम्ही तुमचे विचार आणता आणि घाबरल्यासारखं पण वाटतं तुम्हाला आतून, किंवा ते तुम्ही चेहऱ्यावरती आहे ना तुमच्या दिसून येतं की तो कॉन्फिडन्स नाही आहे. आणि जर ती क्षमता आहे पण तुमच्या आतमध्ये, पण कुठे ना तुम्ही ती थांबवत आहात. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची आहे, ती गोष्ट तुम्ही करण्यापासून स्वतःला कधी थांबवता आणि तुम्ही ह्यामध्ये फसता की भीती, कुठल्याही गोष्टीची भीती बाळगणं. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत ना की त्यासाठीच आहे ना तुम्हाला अध्यात्मकतेची काच ही पकडायची आहे. कारण बघा, जेव्हा तुम्ही नामस्मरण करता श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं जेव्हा नामस्मरण तुम्ही करायला लागता, तुमच्या आतमधली ऊर्जा आणि शक्ती अशी जागृत होते ना की तुम्ही स्वतःच्या शक्तीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती कधीच डाऊट नाही करत. तुम्हाला असं वाटतं की लोक जी आहेत ती एका बाजूला असू दे आणि मला माझी कुवत किंवा माझ्या आतमधली जी स्ट्रेंथ आहे त्यावरती काम करायचं आहे आणि त्यानेच मला आयुष्यात पुढे जायचं आहे. तर हे जे तुमच्यामध्ये परिवर्तन होतं ते फक्त आणि फक्त नामस्मरणानेच होतं. ही शक्ती आहे श्री स्वामी समर्थ या नावाची. तर म्हणून तुम्हाला अखंड स्वामी हे सांगत आहेत, तुम्हाला अखंड जर जमलं तर तुम्हाला चालता फिरता उठता बसता जेव्हा केव्हा तुम्ही प्रवासात पण असाल, तुम्हाला आतमधल्या आतमध्ये श्री स्वामी समर्थ हा जाप चालू ठेवायचा आहे. जर नाही जमणार, 10 मिनटं डोळे मिटून बसा स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर, किंवा काहीच नाही जमणार असेल, शांतपणे बसा आणि स्वामींचं नाव घ्या. तर बघा, ह्यासाठीच आहे ना मी एक उत्तम तुमच्यासाठी हे एक प्रसार नाही आहे स्वामींचा. कारण जे मला स्वामींनी समजवलं आहे किंवा मला स्वामी जे सांगतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची मूर्ती. ठीक आहे. कारण बघा, जेव्हा मी मूर्ती घेतली ना स्वामींची, तर मला स्वामींनी हेच सांगितलं की तू ह्याची पूजा आता तुला करत राहायची आहे. तर म्हणून आहे ना, जर तुमच्याकडे फोटो आहे स्वामींचा आणि मूर्ती नाही आहे, तर बघा, मी खालती प्रोडक्टची लिंक आहे ना ती देत आहे आणि तुम्हाला त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठासुद्धा करायला लागणार नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगते, कारण हे चॅनल जे आहे ना ते स्वामी चालवतात आहे, मी फक्त एक माध्यम आहे. तेच मला बुद्धी देतात आहे. कारण मला एकच कळतं की स्वामी घराघरात पोचले पाहिजे. कारण स्वामींची शक्ती किंवा स्वामींची जी काही सेवा आहे ती सगळे नाही करू शकत. आणि जर स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे
तर स्वामींची मूर्ती आणि फोटो दोन्ही तुमच्याकडे असलंच पाहिजे. फक्त फोटो, कारण बघा फोटो आपण फक्त पुसू शकतो, ठीक आहे, पण मूर्ती जी आहे त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा असते. त्याला आपण पंचामृतनी स्नान घालू शकतो. म्हणजे एक अस्तित्व असं जाणवतं आपल्याला जेव्हा आपल्याकडे मूर्ती असते तेव्हा स्वामींची. आणि ती असलीच पाहिजे जर तुम्ही एक स्वामी भक्त आहात किंवा जर तुम्ही सुरू केली आहे स्वामी सेवा. जे सेवेत खूप वेळेपासून आहेत, जे निस्सिम भक्त आहेत, त्यांच्याकडे तर असेलच मूर्ती. नसेल तर बघा मी प्रोडक्टची लिंक देत आहे, कारण हा स्वामींचा कृपा आशीर्वाद असणार आहे. आणि जर तुम्ही ती मूर्ती घेतलीत तर कुठे ना स्वामीच ती तुम्हाला बुद्धी देतील, कारण त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा असणार आहे. जसं मी सांगितलं स्वामीच हे चॅनल चालवतात आहे, ठीक आहे. तर जर तुम्हाला घ्यायचं असेल, फोटो जरी घ्यायचा असेल तरी पण त्याची पण प्रोडक्टची लिंक मी खालती दिली आहे. तुम्ही क्लिक करून अवश्य तुमच्यासाठी मागू शकता, ठीक आहे. आता त्यानंतर पुन्हा आपण स्वामींना जे तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे त्याकडे वळूया. तर मग बघा, ह्याच्या व्यतिरिक्त ना स्वामींना तुम्हाला हे सांगायचं आहे की आता ज्या पद्धतीने तुम्हाला तुमचे इन्कम सोर्स जे आहेत, म्हणजे कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही पैसा कमवत असाल तर त्या पैशाला सुद्धा आहे ना तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी सेंड करायची आहे. कारण काय होतंय, पैसा येतोय पण तो पैसा टिकत नाही आहे तुमच्याकडे, किंवा मग अशा गोष्टी घडत आहेत जिथे पैसा खर्च होतोय आणि ते तुम्हालाही कळत नाही की कसा पैसा येतो, कसा पगार, किंवा जर तुम्ही बिझनेस करत असाल तर कसा पैसा येतो आणि कसा खर्च होतो. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की तुम्हाला अवश्य अशी एक संधी भेटेल जिथे तुम्हाला ना मल्टिपल सोर्समधून तुम्ही इन्कम जनरेट करू शकाल. ते कधी होईल माहिती आहे, जेव्हा तुमची स्ट्रेंथ म्हणजे तुमची कुवत म्हणजे तुमची आतली जी शक्ती तुम्ही ओळखायला सुरू कराल ना, की तुम्हाला काय काय गोष्टी करता येतील, तुमच्यामध्ये काय काय टॅलेंट आहे आणि ते कसं तुम्हाला ती ऊर्जेमध्ये तुम्हाला टॅप इन कसं होऊ शकता माहिती आहे, जेव्हा तुम्ही स्वामी नावाचा जेव्हा आतल्या आत तुमच्या मनात त्यांचा संचार चालू असेल तेव्हा. बघा, मी नामस्मरणावरती खूप जास्ती जोर देते. माझ्या हर एक रीडिंगमध्ये मी हे सांगत असते की नामस्मरण हे खूप गरजेचं आहे. तुमची मानसिक शारीरिक क्षमता, तुमची बुद्धी, तुमच्या विचार करण्याची पद्धत, तुम्ही जे डिसिजन्स घेता त्या लाईफमध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन नामस्मरणच आणू शकतं. नामस्मरणामध्ये स्वामींच्या नावामध्ये इतकी ताकद आहे आणि ती शक्ती जर तुम्ही ओळखली, ती शक्ती तुमच्या आतमध्येच आहे. आणि स्वामींनी जर तुमचा हात धरला आहे आणि जर त्यांच्या नावाची तुम्हाला गोडी लागली आहे तर बघा, ती शक्ती तुमच्या आतमध्येच आहे. तुम्हाला कुठेही बाहेर स्वामींना शोधायची गरज नाही आहे. तर ते तुम्ही कसं करू शकता, ते नामस्मरणानेच, ठीक आहे. तर तुम्हाला काही नसेल जमत, रात्री झोपण्याच्या अगोदर स्वामींना 15 मिनटं द्या. डोळे मिटा, सगळं बाजूला ठेवा, तुमचा मोबाईल, तुमचं जे काही काम वगैरे सगळं झाल्यानंतर स्वामींना वेळ हा दिलाच पाहिजे. दिवसातून 15 मिनटं. इतर सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ बरोबर असतो, स्वामींच्या नावासाठी आपल्याला झोपण्याच्या अगोदर 15 मिनटं ही दिलीच पाहिजे. आणि त्याने बघा तुमचं जीवन, तुमचं आयुष्य पलटून जाईल. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर करायला विसरू नका. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपला मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.